नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं कुक हाऊस मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करत आहोत सर्वांच्याच आवडीची गव्हाची पौष्टिक अशी नानकटाई किंवा ह्याला बिस्किटंसुद्धा म्हणू शकता. ही बिस्किटं आपण खूप सोप्या पद्धतीने केलेत बरं का. म्हणजे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, इनो किंवा ओव्हन ह्या कशाचाच वापर न करता घरात असणाऱ्या साहित्यात ही बिस्किटं बनवून तयार होतात. आता इथे तुम्हाला 2 प्रकारची बिस्किटं दाखवलीत, म्हणजे अप्पे पात्रात आणि चाळणीमध्ये. दोन्ही प्रकारची बिस्किटं छान खुसखुशीत झाले. त्या अगोदर सुरुवातीलाच सांगते, तुम्ही जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथं सुरुवातीला आपल्याला मोठं एक भांडं घ्यायचं आहे, म्हणजे ना सगळे जिन्नस एकत्र करून आपल्याला पीठ मळता यावं म्हणून. आता इथं घेतलेलं आहे पाऊण कप इतकं गाईचं घट्टसर असं तूप घेतलेलं आहे. तूप ना आपल्याला हे घट्टच घ्यायचं आहे. तूप हे वितळून घ्यायचं नाही. जर तुमचं तूप हे पातळ असेल तर जरा वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा, ते घट्ट होईल, मग तुम्ही वापरू शकता. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे ते म्हणजे पिठी साखर. तर अर्धा कप इतकी पिठी साखर वापरलेली आहे. पण जेव्हा कप भरत असतो ना, तेव्हा पिठी साखरेने दाबून भरलेला आहे, आणि तुम्ही जर हलकाच पिठी साखरेने जर कप भरला तर पाऊण कप इतकी साखर होते. आता साखरेचं प्रमाण जर तुम्हाला सांगायला गेलं ना, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर इथं हे जे मी प्रमाण घेतलं आहे अगदी बरोबर आहे. ह्याच्यात तुम्हाला काहीच कमी किंवा जास्त करायची गरज पडत नाही. आता पिठी साखर घातल्यानंतर आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं. हे फेटण्यासाठी ना फक्त 2 मिनटं आपल्याला पाहिजेत. म्हणजे या तुपामध्ये साखर ही आपली छान अशी मिसळली पाहिजे, इतकं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. बघा, फक्त 1 ते 1.5 मिनटं इतकंच हे मी मिसळून घेतलेलं आहे. आता छान असं हे मिसळून झालं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ. आपण जे घरामध्ये चपातीसाठी वापरतो का नाही, तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप. अर्धा कप इतकं बेसनचं पीठ आणि पाव कप इतका रवा वापरलेला आहे. फ्लेवरसाठी म्हणजेच की सुगंधासाठी ना, इथं अर्धा चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे. थोडंसं आपण 1 चुटकीवर इतकं मीठ घालणार आहोत. आता सर्व जिन्नस आपल्याला हातानेच असे मिसळून घ्यायचे आहेत. छान चोळून चोळून आपण हे मळून घेणार आहोत. जरी तुम्हाला हे पीठ कोरडं दिसत असेल ना, पण जसं आपण मळत जाऊ ना, तसं या पिठाला बाइंडिंग येणार, म्हणजे छान असा पिठाचा एक गोळा तयार होतो. हे पीठ मळत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये दूध, पाणी अजिबात घालायचं नाही. ह्या पिठामध्ये आपण कुठेही सोडा किंवा इनो ह्या कशाचाच वापर केलेला नाही. आता बघा, इथं मी व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्हाला दाखवलेला आहे. जसं हे पीठ मळत जाते तसं हे पातळ व्हायला लागले. बघू शकता पिठाला छान अशी बाइंडिंग आले. जसं आपण हे पीठ चोळून मळू ना, तसं आपल्या हाताच्या उष्णतेमुळे तूप हे वितळलं जातं, आणि आपलं ना पीठ हे छान असं मळलं जातं. अगोदर किती पीठ असं सुकं दिसत होतं, पण आता बघू शकता ह्यांचा छान असा गोळा व्हायला लागला आहे. जरी तुमचा ह्या प्रमाणामध्ये साहित्य घेऊन सुद्धा गोळा होत नसेल, तर तुम्ही 1 किंवा 2 चमचे फक्त वरून तूप घाला, बाकी काहीच घालायचं नाही. पिठाला बाइंडिंग येत नाही म्हणून दूध किंवा पाण्याचा वापर तर बिलकुल सुद्धा करायचा नाही. फक्त तुम्ही 1 किंवा 2 चमचे तूप वापरू शकता, आणि छान असं हे पीठ पुन्हा तुम्हाला मळून घ्यायचं आहे. बघा, इथं जेवढं मी साहित्य वापरलं तेवढ्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणात छान असा पिठाचा गोळा तयार झाला. बघा, आपल्या आतमधून सुद्धा पीठ छान असं मळलं गेलेलं आहे. पण तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील असे छान छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण एक बाजूला ठेवूयात. आता बघा, आपल्याला लागणार आहे अप्पेपात्र. तर अप्पेपात्र इथं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. कुठलंही भांडं वापरण्याच्या अगोदर धुवूनच घ्यायचं, कारण घरामध्ये झुरळं पाली फिरतात ना, म्हणून. स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर आपल्याला कोरड्या कपड्याने एका पुसून घ्यायचं आहे. वरून थोडंसं आपल्याला तूप ह्याच्यामध्ये घालून ना, आपण ब्रशने सगळ्या साच्यामध्ये तूप लावून घेणार आहोत. जरी तुमच्याकडे अप्पे पात्र नसेल तर काय वापरायचं हे तुम्हाला पुढे सांगितलेलंच आहे. बिस्किट किंवा नानकटाई म्हणले की ओव्हन लागतो, पण आज आपण ओव्हन न वापरता घरात जे साहित्य आपल्याकडे असतं की नाही, त्याच्यामध्ये ही आज बिस्किट आपण करणार आहोत. अप्पे पत्राच्या ह्या साच्यामध्ये सगळीकडं तूप लावून झालेलं आहे. तेल लावलात तरी सुद्धा चालेल. आता बघा, आपलं पीठ तर अगोदरच मळून ठेवलेलं होतं. आता तुम्ही घरामधला एखादा असा चमचा घेऊ शकता, आणि त्याच्यामध्ये हे आपण तयार केलेलं पीठ घालून ना, म्हणजे मोजून घेऊ शकता, म्हणजे एकाच आकाराची तुमची सगळी बिस्किट होईल. पण इथं बघा, खूप छोटंसं बिस्किट होतं आहे, म्हणून मी अंदाजानुसारच थोडं थोडं पीठ हे घेऊन छान असे याचे गोळे करणार आहे. तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही एखादा चमचा वापरू शकता. बघा, पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती थोडासा दाबून घ्यायचा आहे. आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल. अप्पे पात्रामध्ये तुम्हाला बटर वगैरे अजिबात वापरायची गरज पडत नाही. अप्पे पात्रामधला जेवढा साचा आहे तेवढ्याच आकाराचं बिस्किट करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही. कारण जरी बिस्किट तुम्हाला आता हे छोटं दिसत असेल तरी सुद्धा हे शिजून झाल्यानंतर बिस्किट आपली फुलली जातात, म्हणून जरा आपल्याला ही बारकीच बिस्किटं करून घ्यायची आहेत. एक एक करून इथं सगळी बिस्किटं तयार करून घेतली आणि अप्पे पात्रामध्ये ठेवून घेतली. आता आपलं बाकीचं पीठ जे उरलंय ते तुम्हाला पुढे सांगेलच ह्याचं काय करायचं.
आता बघा वरून थोडंसं इथे दूध लावून घेत आहे. नाही लावून घेतला तरीसुद्धा चालेल, पण एक बिस्किटांना रंग खूप छान सुरेख येतो म्हणून थोडंसं इथं दूध लावून घेतलं. आता ही बिस्किटं आपली छान आणखीन दिसण्यासाठी वरून थोडेसे इथं बदामाचे काप लावत आहे किंवा पिस्ताचे काप लावलात तरीसुद्धा चालेल किंवा काहीच नाही लावलात ना तरीसुद्धा चालेल. बदामाचे काप ना थोडेसे चिटकण्यासाठी बघा आपल्याला हलकेसे दाबून घ्यायचे म्हणजे ना ते चिटकले जातात, लगेच वरून निघले जाणार नाही. तर आपल्याला ही बिस्किटं बेक करून घ्यायचे आहेत, तेही ओव्हन न वापरता. आता बघा काय करायचं आहे, गॅस चालू करायचा. सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवला आहे. आपल्या घरामध्ये कुठलाही तवा असतो चपातीचा वगैरे तो ठेवायचा आणि त्याच्यावरती हे अप्पेपत्र नेऊन ठेवायचं. वरून आपल्याला घट्ट असं झाकण ठेवायचं आहे आणि बघा एक 5 मिनटं झाली की गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि बघा अशा प्रकारे हा सेट तयार झालेला आहे. तुम्हाला थोडक्यात इथं दाखवला. आता आपण 20 मिनिटानंतर पाहणार आहोत. अगोदरची आपण बिस्किटं करून ना हे उरलेलं पीठ होतं. आता बघा तुम्हाला सांगितलं होतं जर तुमच्याकडे अप्पेपत्र नसेल तर काय वापरायचं. घरामध्ये ही चाळण तरी असते बघा, आपण मोदक वगैरे शिजवतो ती, त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं. इथं आपण बटर पेपरचा सुद्धा वापर केलेला नाही, फक्त चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. नंतर बघा तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही बिस्किटं हे जी तयार करायचे आहेत. आता इथं चौकोनी आकाराचा एक तयार करून घेतला आणि वरून बघा चाकूने अशा प्रकारे जरा चिरा मारून घेतला म्हणजे छान अशी डिझाईन तयार होते. वरून थोडंसं दूध लावलं, नाही लावलं तरीसुद्धा चालेल. वरून थोडेसे बदामाचे काप केले आणि बघा आपला हा सुद्धा बिस्किट तयार झाला. तुम्हाला आणखीन एक डिझाईन दाखवते. हातावरती अशा प्रकारे गोल करून घ्यायचं. घरामध्ये आपल्या झारा असतो त्याने अशी डिझाईन करून घ्यायचे आणि वरून थोडेसे पिस्त्याचे आणि बदामाचे आपण काप लावून घेणार आहोत. आता उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे हे अशी बिस्किटं तयार करून घेतलेली आहे. त्याच्या अगोदर सुद्धा मी बऱ्याच प्रकारची बिस्किटांचा व्हिडिओ अपलोड केला, म्हणजे गव्हाची बिस्किटं, नाचणीची बिस्किटं, ज्वारीची बिस्किटं. तुम्ही त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला. त्यावेळेस बरेच अशा कमेंट होत्या, त्याच्यामुळे हा पुन्हा दुसऱ्यांदा एकदा व्हिडिओ घेऊन आले. जस्ट तुम्हाला पडलेले प्रश्न सगळे सुटले जातील. आता बघा गॅस चालू केला, कढई ठेवली आणि आपण चाळणीमध्ये तयार केलेली बिस्किटांची चाळण नेऊन ठेवली. ह्याच्यावरती घट्ट असं झाकण ठेवून आता आपण बारीक गॅसवरती 30 मिनटं ही बिस्किटं शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत अप्पेपत्रातली बिस्किटं बघा एक 20 मिनिटानंतर मी बघितली, बिस्किटं छान फुलली होती पण शिजलेली नव्हती. आता इथं मी 30 मिनिटानंतर बिस्किटं बघत आहे. बघा बिस्किटं तुम्हाला बाजूनच समजत असेल की ही बिस्किटं तयार झालेली आहेत. छान असा लालसर रंग आलेला आहे आणि बिस्किटं आपली बघा डबल अशी फुललेली आहेत. आता हे अप्पेपत्र आपण खाली काढून घेणार आहोत. नंतर इथं बघा चाळणीतली बिस्किटं तुम्हाला दाखवते. आता ही बिस्किटं आपली तयार झालीत का नाही कसं समजायचं बघा. बिस्किटांना हात लावून बघायचं, मिश्रण आपल्या हाताला चिटकतंय म्हणजे हे बिस्किटं आपली शिजली नाहीत असं समजायचं. पुन्हा झाकण ठेवलं आणि बघा 35 मिनिटानंतर बघत आहे. बिस्किटांना हात लावल्यानंतर मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही म्हणजे ही बिस्किटं आपली शिजलीत असं समजायचं. बिस्किटं शिजवत असताना नेहमी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस हा बारीकच ठेवायचा आहे. आता बघा कढईमध्ये मीठ किंवा पाणी घातलेलं नव्हतं. बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न कढईमध्ये काय घालता म्हणून. आता बघा अप्पेपत्रातली जी बिस्किट होती ती आपण काढून घेणार आहोत, पण थंड झाल्यानंतरच काढून घेणार आहोत, गरम असताना आपल्याला काढायचे नाहीत. बघा सहजपणे ही बिस्किटं निघली जातात. जरासुद्धा अप्पेपत्राला ही बिस्किट आपली चिटकली नाहीत. पण ह्या बिस्किटांना जरा जास्तच रंग आलेला आहे. आता ही बिस्किटं शिजण्यासाठी 30 मिनटं लागली. मला जर जास्त हा ब्राऊन कलर आवडत नसेल तर तुम्ही 25 मिनटं बिस्किटं शिजवू शकता. नंतर ह्या चाळणीतली बिस्किटं बघा, आपण कुठेही बटर पेपरचा वापर केलेला नव्हता तरीसुद्धा ही बिस्किटं सहजपणे निघालेली आहेत. बिस्किटांना रंग बघितलात का तुम्ही, आणि खालून सुद्धा बघा अगदी छान अशी ही बिस्किटं आपली बेक झालेली आहेत. आता लवकरच मुलांच्या परीक्षा सुरू होतील, मग मधल्या वेळेस खाण्यासाठी मुलांना बाहेरचा खाऊ न देता तुम्ही घरच्या घरी असा खाऊ बनवून मुलांना देऊ शकता. ही बिस्किटं ना जरासुद्धा चुकली जातील अशी तुमच्या मनामध्ये शंका येणार नाही. इतका साधा सोप्पा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. माझा नेहमीचाच प्रयत्न असतो की साधा सोप्पा व्हिडिओ घेऊन येण्याचा, जेणेकरून त्या सगळ्यांना करून पाहता याव्या, म्हणजे इनो सोडा न वापरता सुद्धा आपली बिस्किटं छान टम्म फुगणारे होतात. त्याचबरोबर आपण बटर पेपर सुद्धा न वापरता बिस्किटं सहजपणे केली. ओव्हनचा वापर न करता अगदी घरच्या घरी कढईमध्ये ही बिस्किटं बेक केलेली आहेत आणि कोणाला विश्वास सुद्धा बसणार नाही की तुम्ही ही बिस्किटं घरी केलीत. एवढी छान खुसखुशीत बिस्किटं तयार होतात. इथं बिस्किटं मी मोडून दाखवल्यानंतर तुम्हाला तर कळलंच असेल ही बिस्किटं किती खुसखुशीत झालीत. मी काही वेगळं सांगायची गरज नाही. ही गव्हाच्या पिठाची असल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी बिस्किटं तयार झाली. बिस्किटं तयार करत असताना सगळं साहित्य जे आहे ते घरातलं वापरलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मनात येईल तेव्हा ही बिस्किटं करू शकता. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल.
चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.